दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. जागतिक राजकारणातील संघर्षामुळे नाशिककरांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठल्यानं त्याचे थेट पडसाद आता इंधनावर येत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ झाली असून नाशिकमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी आता 108 रुपये मोजावे लागणार आहेत. अमेरिका, इराण, इस्रायल यामधील वाढता लष्करी तणाव हे त्यामागील मुख्य कारण आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होते. मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि अमेरिका इराणमधील युद्धसदृश परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झालाय. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक विस्कळीत झाल्यानं कच्च्या तेलाचे दर कडाडले. याचाच फटका बसून संपूर्ण देशासह नाशिकमध्ये इंधन दर वाढवण्यात आली. या दरवाढीबद्दल सामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाची डग गडद होत असताना दुसरीकडे नाशिककरांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. इंधनाचे हे वाढते दर आणि त्याला ईव्हीचा दिलेला पर्याय नाशिककरांच्या खिशावर काय परिणाम करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमचं आव्हान आहे की ईव्ही गाडी वापरायला सुरुवात करा. इट इज द बेस्ट सोल्युशन टू दी करंट सिच्युएशन. पेट्रोल लागत नाही आणि 1-1.5 रुपया किलोमीटरने तुम्हाला पडते पण, आणि देशाचं पण कल्याण होईल त्याच्यामुळे. पंतप्रधानांच्या आव्हानाला फार इम्पॉर्टंट टाईम आहे. आपण इंडियाला सपोर्ट केला पाहिजे. आपलं जे मूल पैसा पेट्रोल डिझेल घेण्यामध्ये जातो त्याच्यामुळे आपल्या देशाला फार नुकसान होऊ राहिलं आहे. त्याच्यासाठी आपण ईव्ही आणि असे जे पर्यायी ऑप्शन आहे त्याच्यावर गेले तर देशाचा त्याच्याने फायदाच होईल. सोल्युशन आहे सोलार लावा घरी, त्याच्याने पण तुम्हाला स्पेशल त्यांनी मीटर अनलोकेट केलेले आहे, त्याच्याने पण तुम्हाला सबसिडाईज रेटमध्येच ते शेवटी पडतो. तर इट इज अ गुड ऑप्शन. तरी इट इज फार रिजनेबल आहे पेट्रोलपेक्षा. न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.